आज आपण या व्हिडिओमध्ये एसटी बसने तिकीट सवलतीत प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत। ही बातमी सर्व प्रवाशांसाठी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे। याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत, तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, राज्यातील गाव, शहर व खेड्यापाड्यांना जोडणारी लालपरी अर्थात महामंडळाची एसटी बस ही खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी मानली जाते। वाट पाहीन पण एसटीने जाईन असे म्हणणारे हजारो प्रवासी आजही या लालपरीची वाट तासनतास पाहतात। दुसरे महत्त्वाचे म्हणजे राज्य शासनाकडून एसटी महामंडळाच्या माध्यमातून महिला, मुली, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, स्वातंत्र्य सैनिक, विधिमंडळ सदस्य, विविध पुरस्कारार्थी, पत्रकार, दुर्धर आजारी व्यक्तींसह 29 सामाजिक घटकांना 33% ते 100% प्रवासी तिकीट भाड्यात सवलत दिली जाते। अशातच एसटी बस मधून तिकीट सवलतीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी व अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। महत्त्वाचे म्हणजे इकडे लक्ष द्या, महामंडळाच्या विविध तिकीट सवलतधारी प्रवाशांच्या बसमधील आसन व्यवस्था म्हणजे सीट क्रमांक बदलण्याचा निर्णय राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे। दिव्यांगांना आता महामंडळाच्या साध्या बसमध्ये 3, 4, 5 आणि 6 हे आसन क्रमांक राखीव असतील, तर विधिमंडळ सदस्यांना आता महामंडळाच्या साध्या बसमध्ये 7 आणि 8 हे आसन क्रमांक राखीव असणार आहेत। तसेच शिवाई, शिवशाही, निमाराम बसेसमध्ये देखील आता 7 व 8 क्रमांकाची आसने राखीव असणार आहेत, तर स्लीपर कोच बसमध्ये विधिमंडळ सदस्यांना 2 व 3 ही आसन राखीव असणार आहेत। दुसरे महत्त्वाचे म्हणजे महिलांना आता साध्या बसेसमध्ये 19, 20, 21, 22, 29 आणि 30 ही आसने राखीव असणार आहेत, तर शिवशाही, शिवाई, निमाराम बसेसमध्ये देखील महिलांना 19, 20, 21, 22, 29 आणि 30 हीच राखीव असणे असतील। याशिवाय शयनयान म्हणजे स्लीपर कोच बसमध्ये महिलांना 4 व 5 क्रमांकाची असणे राखीव असतील। आता ज्येष्ठ नागरिकांना महामंडळाच्या साध्या बसमध्ये 3, 4, 5 ऐवजी आता 11 व 12 क्रमांकाची असणे म्हणजे 11, 12 क्रमांकाची सीट्स राखीव असतील। तसेच शिवशाही, शिवाई, निमाराम बस गाड्यांमध्ये देखील 11 व 12 क्रमांकाची आसने राखीव असणार आहेत, तर शयनयान स्लीपर कोच बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आता 6 नंबरची सीट राखीव राहील। पत्रकारांसाठी आता साध्या बसमध्ये 27, 28 क्रमांकाची सीट राखीव असेल, तर तसेच निमाराम, शिवाई, शिवशाही बसमध्ये देखील 27 व 28 क्रमांकाची असणे पत्रकारांना राखीव असतील। आता स्वातंत्र्य सैनिकांना महामंडळाच्या साध्या बसेसमध्ये 13 व 14 क्रमांकाची असणे राखीव असतील। याआधी म्हणजे यापूर्वी 6 व 7 क्रमांकाची असणे त्यांच्यासाठी राखीव होती। त्याशिवाय एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आता साध्या बसमध्ये 31 आणि 32 क्रमांकाचे आसन राखीव असेल। दुसऱ्या म्हणजे इतर कोणत्याही बस गाड्यांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांसाठी आसन राखीव राहणार नाहीत। प्रवाशांनो, लक्षात ठेवा, येत्या सोमवार म्हणजेच येत्या 1 तारखेपासून नवीन राखीव आसन क्रमांक लागू होणार आहेत। अर्थात येत्या सोमवार 1 जानेवारी 2024 नवीन वर्षापासून नवीन आसन व्यवस्थेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अर्थात एसटी महामंडळाने सर्व विभागीय नियंत्रकांना दिल्या आहेत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।